तू आम्हाला सगळ्यांना का बोलवून घेतलंस? कळेल, लवकरच सगळं काही कळेल. पण मॉम, जर हे सगळं सारंगबद्दल असेल तर सारंगनी घरी हसायला हवं ना. नाही म्हणजे तुमचा डिसिजन फेस करू शकत नसेल म्हणून घराबाहेर गेलाय का? तो त्याच्या शब्दाचा पक्का आहे, तो येईल. नील, आहे कुठे सारंग? माहित आहे मॉम, म्हणजे काल रात्री मला भेटला, पेपर साईन केले त्याने. त्याच्यानंतर काय कुठे गेला मला नाही माहिती. काय? आई, तो काल रात्रीपासूनच घरी नाहीये. त्याची गाडी पण दारात दिसत नाहीये. राजकुमार, बघ जा काय प्रॉब्लेम आहे. बरं झालं, आधी वेळेत आला असतो. सो तुला आठवत असेल ना, 48 तासात जर का ती मुलगी घरी परत आली नाही तर आपलं असं ठरलं होतं की तुला मी सांगेन ते ऐकावं लागेल. तू घाबरू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. मी जे तुला करायला सांगेन ते तुझ्या हितासाठी, तुझ्या भल्यासाठीच असेल. तिलोत्तमा, तू नक्की काय करायला सांगणार आहेस सारंगला? सांगते. या हे काय, आपली लीगल टीम का बोलवली आहे? सारंग आणि त्या पोरीच्या डिवोर्ससाठी. काय? मी सांगितलेले सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत ना? हो मॅडम. गुड. बरं झालं वकील साहेब आलेत. मला सांगा, कोर्टात दोघांच्या संमतीने डिवोर्सचा निर्णय दिला जातो ना? मग सावली पण लागेल ना? तेच ना, सावली इथे नाहीच आहे आणि ती जर का असती तर हे सगळं प्रकरण डिवोर्स पर्यंत गेलंच नसतं. बरोबर ना? बरोबर. सावली, तासांची वेळ दिली होती तुम्हाला. सावली परत आली आहे घरी. आई, आपण हा विषय इथेच थांबवूयात. पुढे काही करायची गरज नाही. काय हिंमत आहे या पोरीची, हा? एवढी सगळी कबुली दिल्यानंतर सुद्धा ही पुन्हा एकदा इथे या घरात आली आहे. ओके ठीक आहे, ती इथे आली आहे ना, मग आता मी हिला पोलिसात देऊ शकते ना? चल. आई थांब. हेच जर करायचं असेल ना तर मग सत्य काय आहे ना हे सगळ्यांना कळू दे. काहीच गरज नाहीये. हं? या पोरीला तू आदराने, सन्मानाने माझ्या घरात परत घेऊन आलायस ना, यात कळलं मला सगळं. आणि कुणासाठी करायचंय रे खरं खोटं? अगं तुझ्यासाठी. काही गरज नाहीये. तिच्याबद्दल मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. ओके? ऐश्वर्या वहिनीबद्दल ऐकून घ्यायला आवडेल. काय? कोण? वकील साहेब, तुम्ही निघू शकता प्लीज. घरातला विषय घरातच राहू दे. इट्स ओके सर. काय चाललंय तुझं सारंग? त्यांना जाऊ दे घरचा विषय.
ऐश्वर्या वहिनी मला पत्र दे. कोणतं पत्र? तेच पत्र जे तू सगळ्यांना दाखवलं होतं. सावलीने याच्यात गुन्ह्यांची कबुली दिली होती ते पत्र. असेल कुठेतरी, मला नाही माहित. मी नाही सांभाळून ठेवले. सो हाताची चूक तरी सांभाळायची होती. व्हॉट? सारंग, काय बोलतोस? ते मला मान्य आहे, ती तुझी बायको आहे, तिचं प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझंही तिच्यावर प्रेम आहे, पण म्हणून घरातल्यांवर असे आरोप? पुरावे आहेत माझ्याकडे. एक मिनिट, काय आहे? पत्र. हे पत्र सावलीने माझ्यासाठी लिहिलं होतं. माझ्यासाठी. आणि हे पत्र ऐश्वर्या वहिनीने सगळ्यांना दाखवलं होतं. आणि सांगितलं होतं की हे पत्र सावलीने माझ्यासाठी लिहिलंय. सारंग, काय चाललंय तुझं? या पोरीला वाचवण्यासाठी तू या घराच्या सुनेवरती आळ घेतोयस, ऐश्वर्यावर. ठीक आहे, मी आरोप नाही करणार. तिला सांग कबूल करायला. सांग ना. नाही करत ती कबूल आई. मग मला सिद्ध करावंच लागणार आहे. या नोटपॅड मध्ये जेव्हा सावली माझ्याशी बोलत नव्हती तेव्हा सावलीने काही गोष्टी लिहून मला दाखवल्या होत्या. हे अक्षर आणि हे अक्षर मॅच होते. पण हे पत्र जे ऐश्वर्या वहिनीने सगळ्यांना दाखवलं होतं त्या पत्रामधलं अक्षर वेगळ्या व्यक्तीचे. कुणाचे? कुणाचं आहे ऐश्वर्या वहिनी? ऐश्वर्या, तू बोल ना काहीतरी. तू अशी गप्प बसणार आहेस का? अगं बोल काहीतरी, दे उत्तर. मॉम, आय एम सॉरी, पण हे सगळं मीच केलं. आई, मला वाटतं याच्या पुढे अजून काही पुरावे द्यायची गरज नाहीये. तू तुझा शब्द पाळशील याची खात्री आहे मला. तुझं म्हणणं आहे की ऐश्वर्या खोटं बोलतीये? आपली ऐश्वर्या, तू म्हणतो जर का चुकून झालं की ती मुलगी खरी आहे हे सिद्ध झालं आणि ही खोटी आहे, असं जर का झालंच तर ऐश्वर्याला मी शिक्षा देईन. मुस्कटात देईन तिच्या. मॉम, आई, नील, मी शट अप. नील, ऐश्वर्या, यावर काय एक्सप्लेनेशन आहे तुझ्याकडे? प्रेमात, संसारात काही गोष्टी समजून घेतात, काही गोष्टी ऍडजस्ट करतात. त्या मी केल्या तुझ्यासाठी. मी केल्या. आणि तू तू काय केलं? या ताला उतरलीस. अगं, तुझ्यामुळे तिच्या जीवावर बेत असतं ऐश्वर्या. तुझ्याशी काय बोलणार? तुझ्या या घाणेरड्या स्वभावामुळे ना शिवानी आजवर आपल्याला मूल नाही दिलं.
करशील. ऐश्वर्या मॅडम, तुम्ही असं वागाल असं वाटलं नव्हतं मला. मला सुद्धा अंधारात ठेवलं. नाही म्हणजे ही सावली आहेच चुकीची, पण ते सिद्ध करण्यासाठी तुम्ही खोट्याचा का वापर केला. तुमच्यामुळे माझंही नाव खराब होतंय या घरात. सावलीची चूक नाही आहे यात. सावली निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं आहे. मला फरक नाही पडत ती दोषी असली काय की निर्दोष असली काय. बट दिस इज नॉट ओव्हर येट. शेवटी सत्याचा विजय होतो हेच खरं. सावली वहिनी, तुला किती मिस केलं माहिती. या मूर्ख मुलीमुळे आजवर माझा खूप वेळ अपमान झाला. पण आज माझ्या नवऱ्याने सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली मारले. इतका मोठा अपमान माझा कधीच नव्हता झाला. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. देवाचे एवढे मिस कॉल ऑडिओ नव्हते. फादर, अहो केव्हापासून तुम्हाला फोन करतोय, लागतच नाही. बरं ते जाऊ दे, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. सावली सापडली फादर. वा, थँक्यू देवा, थँक्यू थँक्यू. शेवटी विठ्ठलाच्या मनात आणि त्या दोघांच्या नशिबात जे होतं तेच झालं. देवा तुमचं लक्ष आहे. अलका, अलका, आले. काय काय झालं. अलका सावली सापडली. काय घरी आली आहे. आपल्याला तिला भेटायला जायला हवं आता. चल. अहो सापडली ना आता, मग कुठे जायचं आता. मग तिकडे जायला नको, गरज आहे ना आपली तिथे. चल. ऐका ऐका, म्हणजे मी तुमच्या भावना समजू शकते, पण तिला भेटायला आपण आता तिच्या घरी गेलं तर. जावंच लागणार, तिला भेटायला जावंच लागणार. त्या तिलोत्तमा मेहेंदळेला कळायला हवं ना. तिच्या घरची हवा जरी बदलली ना तर पहिली खबर या जगन्नाथला लागते. तिच्या बारीक सारीक गोष्टींवर या जगन्नाथचं लक्ष आहे हेही तिला समजायला हवं. त्यात माझी पोरगी इतके दिवस बाहेर होती, कुठे होती, कुठल्या परिस्थितीत होती, तिला ह्या सगळ्या याच्यात काय काय भोगावं लागलं याची चौकशी नको करायला. नको करायला. मला माझ्या लेकीला भेटल्याशिवाय तर काय आता चैन पडत नाही. चल 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 चल. साऊ, दादा, साऊ. काय विचार करून निघून गेली होतीस. एकदा सुद्धा तुला या भावाचा विचार करावासा नाही वाटला. अप्पूचा, बाबांचा, आईचा कुणाचाच विचार नाही केलास तू. कुठं फिरत होतीस एकटी, कुठं भटकत होतीस. अगं जाण्या अगोदर मला नाही सांगता आलं का तुला. नुसतं जीवाला घोर लावून ठेवलास. आता प्रसंगच असा होता की की मला कळत नव्हतं मी कुठं जावं, काय करावं. म्हणून मला वाटेल त्या दिशेने निघून गेले मी. मला काहीच कळत नव्हतं मी काय करू. अगं साऊ, मान्य आहे. प्रथेप्रमाणे पोरीचं लग्न झालं की तिचं माहेर सुटतं. पण तुझ्या या गरीब दादाचं घर तुझ्यासाठी कधीच तुटणार नाही. मग का नाही गेली तू घरी.
हक्कानं जायचं होतंस ना. तू घरी गेली नाहीस त्याचं मला किती दुःख वाटलं. मला माझीच लाज वाटायला लागली. अशा अडचणीच्या वेळी माझ्या बहिणीला तिच्या माहेरी जायची लाज वाटते. काय कमावलं मी? सांग ना साऊ, काय कमावलं? कुठल्या तोंडानं गेले असते मी घरी? आबांना काय सांगितलं असतं की की मी सासरहून माहेरी का आले? आणि जर असं अचानक गेले असते तर त्यांना असं वाटलं असतं की नक्कीच काहीतरी गंभीर झालंय म्हणून मी नाही गेले. सारंग सर इतके नाराज झाले होते ना, मला सुचत नव्हतं काय करू, मला कळत नव्हतं कुठे जाऊ, म्हणून निघून गेले. बर, ठीक आहे. आता ते झालं ना, ते झालं. परत असं नाही करायचं. असं कुठे बी जायचं नाही. थांब. आता घरच्यांशी एकदा बोल, त्यांना बरं वाटेल. लावतो फोन. तूच बोल. सगळे हॅलो बाळा सगदेवा. अरे काय सावचा काही लागला का तपास? हा, काय कळलं का त्याच्याबद्दल? बाबा साऊ 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 कानो कानो साऊ कानो. हा हॅलो साऊ. हॅलो कानो साऊ साऊ. ते स्पीकर वर टाका ना. साऊ अगं साऊ बाळा कुठं होतेस ग? अगं काय झालं होतं? बोल ना साऊ, काय तर बोल. एका शब्दानं तुझ्या या बापाला सांगावंसं वाटलं नाही. बाबा बाबा तुम्ही शांत व्हा. मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते. सावली जा. एक सावली. तुझा पांडुरंग तुझ्यापाशी घेऊन आला मला. माझ्यासोबत येशील घरी? साऊ साऊ अगं पांडुरंगाचीच कृपा बघ. ते पंढरी आणि जणी पांडुरंगाच्या रूपातच आले बघ तुझ्या मदतीला. ए ए साऊ, ए बघ तू असं काय करू नका. जा या पुढं जाऊ. त्याला सांभाळा. असं काय करतोय? इथं जीव टाळणीला लागतो माहिती. जीवाला किती घोर लागला होता. काळजी घे लेकरा, सांभाळ स्वतःला. आणि असं काही करायचं नाही बरं पुण्यांना. हो, तुम्ही दोघांनी काळजी करू नका. मी ठीक आहे आता. खेळते मी. पांडुरंगा, अरे तूच पाठीरा का?